नमस्कार. श्रेष्ठ महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत सुबोध मोहिते सर. सुबोध मोहिते सर हे माजी केंद्रीय मंत्री आहेत आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांच्या सोबत आहेत ते, आणि तिथले ते राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. सुबोधजी नमस्कार. नमस्कार. मला सांगा की हा जो आता निकाल आलेला आहे, हा थम्पिंग मेजॉरिटी आली आहे, लँडस्लाईड बहुमत आहे, तर हे अपेक्षित होतं का? काही लोकांनी याला अविश्वसनीय म्हटले, अनपेक्षित म्हटले. तुम्हाला काय अपेक्षित होतं? बघा, हा जो रिझल्ट आलेला आहे हा हिस्टॉरिक रिझल्ट त्याला म्हणता येईल. आणि आतापर्यंतचे एक्झिस्ट पोल जे आहेत ते लोकसभेचे असो की विधानसभेचे असो, एक्झॅक्टली एक्झिस्ट पोल म्हणजे काय की करोडो लोकांमध्ये जनमत चाचणी, पण प्रॅक्टिकली असं होत नाही. फार कमी पर्सेंटेजवर असं होते. परंतु परफॉर्मर जो राहतो किंवा परफॉर्मर पार्टी जी राहते त्याला कॉन्फिडन्स राहतात. आणि म्हणून जसं भारतीय जनता पार्टी आहे, महायुतीचे आम्ही अजित पवार आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब आहेत, आम्ही लोकांनी एक असेसमेंट केलं होतं मेजॉरिटी तर येणार आहे. परंतु विधानसभेच्या इलेक्शनमध्ये काय होते की विन किंवा डिफीट जो आहे हा फार कमी मतांनी राहतो. लोकसभेसारख्या नंबरचं वोटिंग फार हे राहतात. परंतु हे हिस्टॉरिक लँडस्लाईड होईल असं अपेक्षित आम्हालाही नव्हतं. आणि हॅट्सअप टू दी पीपल ऑफ महाराष्ट्र की त्यांनी हा जो चमत्कार घडवला. मला असं वाटतं याची 3 कारणं असू शकतात. की पहिलं तर लीडरशिप इज व्हेरी स्ट्रॉंग. महायुतीचे तिन्ही लीडर तुम्ही बघितलं की अजित पवार इज त्याला आपण म्हणतो डार्लिंग ऑफ दी मासेस, ज्याला आपण डार्लिंग म्हणतो ना, प्रिय. आणि बाकी जे 2 आहेत त्यांचेही पॉप्युलरिटीच्या बाबतीत काही बोलण्याची गरज नाही आहे. दे आर ऑल्सो पॉप्युलर. लीडरशिप वॉज व्हेरी स्ट्रॉंग. दुसरं मी आपल्याला सांगेल की जी वे दे गव्हर्न दी गव्हर्नमेंट, गव्हर्नन्स जे होतं ते फार इफेक्टिव्ह होतं. लोक त्याच्यामुळे खुश झाले. त्यातले पॉप्युलर स्कीम बऱ्याच आहेत. ज्याचं सगळ्यात जास्त रेटिंग आहे हे लाडकी बहिणीला 45% पॉप्युलरिटीचं रेटिंग आहे. बाकी पण शेतकऱ्यांचं वीज बिल माफ वगैरे ते आहेच. दॅट मे बी वन ऑफ द रिझन. आणि तिसरं रिझन जे आहे की युनिटी जी तिघांची होती ही अतिशय स्ट्रॉंग होतं. आणि द लास्ट रिझन इज देर इज अ मेजर फेल्युअर ऑफ द फेक नेरेटिव्ह ऑफ इंडिया गठबंधन. हे मी या ठिकाणी प्रामुख्याने म्हणेल. पण मोहिते साहेब, मला सांगा की इथे सगळ्या गोष्टीमध्ये इतकी नकारात्मकता होती, प्रचारामध्ये होती. आणि आम्ही जेव्हा लोकांशी बोललो तेव्हा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पण फार कॉन्फिडंट नव्हते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुमच्या नागपूरमध्ये आम्ही 0 माईल शो केला होता. त्या 0 माईल शोमध्येही लोक कॉन्फिडंट वाटले नव्हते. मग ह्या फक्त हा जो लाडकी बहीण जी योजनेचा परिणाम एवढा मोठा आहे का हिंदुत्वाची कुठली लाट होती का तुमचे जे काही स्ट्रॅटेजिस्ट आता श्रेय घेत आहेत त्या स्ट्रॅटेजिस्टचा त्याच्यामध्ये वाटा होता? नेमकं काय होतं? बघा, इलेक्शन इज अ ब्लेंडिंग ऑफ सो मेनी फॅक्टर्स. एका फॅक्टरवर इलेक्शन होत नाही. जसं तुम्ही सांगितलं की बा लाडकी बहीण आहे किंवा बाकी जे फॅक्टर तुम्ही सांगितले स्ट्रॅटेजीचा भाग आहे, त्याच्यामध्ये एवढे सगळे फॅक्टर्स असतात की सगळ्याचा कन्सॉलिडेटेड रिझल्ट हा जिंकण्यावर असतो. आता राहिला प्रश्न कॉन्फिडन्स अँड नो कॉन्फिडन्सचा. मागची लोकसभेची निवडणूक जेव्हा झाली तेव्हा महाविकास आघाडीसुद्धा एवढी कॉन्फिडंट नव्हती ना. आणि यावेळेस ती इतकी जास्त कॉन्फिडंट होती की त्यांनी अंडर एस्टिमेट केलं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या हिडन आणि इनव्हिजिबल गोष्टी असतात. कारण मतदार हा कोणाला मतदान करतो किंवा कुठे कौल देतो हो कोणाला सांगत नसतो, परंतु तो असेसमेंट करत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी जीत आहे ही याच्यामध्ये हिडन फॅक्टर 90% हिडन फॅक्टर्स असतात आणि 10% फक्त व्हिजिबल फॅक्टर्स असतात. बहुमत तर स्थापन झालेलं आहे, पण सत्ता स्थापनेसाठी किंवा शपथविधीच्या किंवा भारतीय जनता पक्षाचा गटनेता जाहीर अजून व्हायचा आहे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हा एकतर डिले का होत चालला आहे? आणि आत्तापर्यंत लोकांनी तुम्हाला भरभरून दिलेलं आहे, पण आता तुम्ही जी म्हणता की जी युनिटी होती त्या युनिटीमध्ये थोडासा आता काही फरक पडला आहे का?
बघा, मी या ठिकाणी प्रामुख्याने आपल्या नेत्याची तारीफ करेल. अजित पवारजी इज अ व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड लीडर, हे तर तुम्ही मानता. बाकी दोन नेत्याबद्दल तर मी काय कॉमेंट्स या ठिकाणी करू शकत नाही. मला असं वाटतं की इंडियातला हे इज द फर्स्ट मॅन हू हॅड डिक्लेअर्ड सपोर्ट टू दी BJP अनकंडिशनली. मला सांगा, इंडियामध्ये असं होते का? प्रत्येकाची ॲम्बिशन राहते आणि म्हणून मी त्यांना या ठिकाणी सॅल्यूट करतो. आता राहिला प्रश्न डिलेचा. अजित पवारजींची भूमिका जी घेतली की बाबा वी आर विथ यू आणि यू हॅव टू डिसाईड टू हुम यू शुड सॉन ॲज अ चीफ मिनिस्टर. आता हा जो प्रश्न आहे इंटरनल भारतीय जनता पार्टीचा, ज्या पार्टीला जनतेने बहुमताचा कौल दिला, ज्या जनतेने मॅन्डेट दिला की यू शुड फॉर्म द गव्हर्नमेंट, त्या पार्टीला हे डिसाईड करायचं आहे की हे आज करायचं आहे की उद्या करायचं आहे. त्याच्यामुळे यामध्ये महायुतीच्या घटक पक्षाचा हा संबंध राहिलेला नाही आहे. इट इज ओनली रिलेटेड टू दी इंटरनली BJP डिसिजन आणि म्हणून मला असं वाटतं की ते लवकर होऊन जाईल. पण BJPचा डिसिजन जर आपण म्हटलं तर आता BJPला 132 जागा मिळाल्यात. काही अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिले, 5-6 अपक्षांचा पाठिंबा मिळाला असं आताच दुपारी आपल्याला कळलेलं आहे. आणि त्यामुळे आता स्वतंत्रपणेच भारतीय जनता पार्टी ही बहुमताच्या जवळ गेली. आता हे जे दोन पक्ष आहेत, एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष असेल की अजितदादांचा राष्ट्रीय पक्ष असेल, तर ती NCP आणि शिवसेना ह्या दोन्हीचं आता आवश्यकता राहिली नाही अशी अवस्था आहे का? इतकं अंडर एस्टिमेट नाही करतायत की आमच्या नंबर ऑफ सीट जास्त आल्या म्हणून आम्हाला कोणाची आवश्यकता नाही. असं अंडर एस्टिमेट जर कोणी पार्टी करत असेल तर ते त्यांचं डिबॅकल होऊन जाईल. कारण तुमच्या आमदारकाच्या निवडणुकीमध्ये तिघाचंही श्रेय आहे, हे तुम्ही या ठिकाणी प्रामुख्याने मी नोट करील की जेव्हा एखादा आमदार निवडून येतो, हा एका पार्टीच्या भरोश्यावर निवडून आलेला नाही आहे. हा तिन्ही पार्टीची जी वोट बँक आहे, इट इज ए जॉईंट एफर्ट ऑफ दी 3 लीडर्स आणि तिघाची वोट बँक जी आहे कन्सॉलिडेटेड एका ठिकाणी केल्यामुळे ही निवडणूक जिंकण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे या पार्टीला त्या पार्टीची गरज नाही किंवा त्या पार्टीला त्या पार्टीची गरज नाही असं जर कोणी समजत असेल तर मला असं वाटतं की यापेक्षा जास्त ब्लंडर काही होऊ शकत नाही असं मी जरूर म्हणेल. सत्ता स्थापन तर होईलच, पण मला तुम्ही सांगा की आता लाडकी बहीण योजनेचं भवितव्य काय राहणार आणि अजितदादांकडे पुन्हा उपमुख्यमंत्रीपद किंवा फिनान्स डिपार्टमेंट आल्यानंतर ह्या सगळ्या योजना किंवा ज्या पायाभूत सुविधा महाराष्ट्रासाठी आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिल्या होत्या, त्या सगळ्यांची पूर्तता होईल असं वाटते का? बघा, मी पुन्हा अजित पवारांची तारीफ करतो. ही इज अ मॅन ऑफ वर्ड अँड ही इज अ मॅन ऑफ कमिटमेंट. कुठली स्कीम महाराष्ट्रामध्ये लॉन्च करायची असेल तर त्याला पैसा लागतो. पैसा कोणाच्या कस्टडीमध्ये होता? अजित पवारांच्या कस्टडीमध्ये होता. आणि त्याच्यामुळे ही स्कीम सुरू जेव्हा केली, हे इलेक्शन जिंकणे हा उद्देशच आहे असं जी प्रोपगंडा करण्यात आला, हा चुकीचा आहे. आता मी तुम्हाला टेक्निकल भाषेमध्ये जर समजून सांगितलं, मुद्दा तुम्ही फार सिरियसली नोट करा की टोटल GDP आपला महाराष्ट्राचा जो आहे याला 3 गोष्टी कॉन्ट्रीब्यूट करतात. पहिलं राहते कॅपिटल इंडस्ट्रीजचा GDP रेशो. दुसरी मेजर गोष्ट राहते याच्यामध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि तिसरं कॉन्ट्रीब्युशन राहते की ॲग्रिकल्चर इन्कमचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे. 3 मेजर फॅक्टरमुळे महाराष्ट्राचा GDP तयार होतो. शोकांतिका अशी आहे की महाराष्ट्राच्या GDPमध्ये इंडस्ट्री आणि सर्व्हिसेसचा 88% शेअर आहे, परंतु फक्त 12% हा ॲग्रिकल्चरचा शेअर आहे. याचा अर्थ काय की ॲग्रिकल्चर क्लास जो आहे किंवा शेतकरी अतिशय गरीब आहे, त्याच्यामुळे कॉन्ट्रीब्युशन काहीच नाही, इन्कमच काही नाही ना. आता हा जी लाडकी बहीण जी स्कीम आपण अनाऊन्स केलेली आहे, हा बेनिफिट कोणाला मिळालेला आहे? पर्टिक्युलरली रूरल एरियातल्या ज्या महिला आहेत, पर्टिक्युलरली त्या शेतकरी फॅमिलीतल्या आहे. समजलं की नाही? त्याच्यामुळे आज शेतकऱ्याच्या घरी इन्कम काही नसेल तर त्याच्या घरच्या महिलेचा 1 रुपया तरी कुठून येणार? त्याच्यामुळे ही जी स्कीम जी पॉप्युलर झाली, डायरेक्टली इट इज अ वेलफेअर स्कीम फॉर दी फार्मर्स ऑल्सो, आहे की नाही?
तर ही शेतकऱ्यांना मदत करणारी ही जी स्कीम आहे फक्त ते महिलेचाच विषय नाही आहे, ती कुटुंबाला हेल्प आहे. आणि म्हणून ही स्कीम साहेब पॉप्युलर झाली. श्रीमंतासाठी 1500 रुपये सब्जेक्ट ठेवत नाही, पण जो दिवसभर शेतीमध्ये घाम गाळतो त्याच्या महिलाला जर 1500 रुपयाची मदत होत असेल गव्हर्नमेंटकडून तर डेफिनेटली इट कॅरीज अ व्हॅल्यू. सुबोध मोहितेंनी आता आपल्याला ह्या लाडकी बहीण योजनेच्या सुपर डुपर असण्यामागचं योग्य विश्लेषण सांगितलं आहे. आपण ह्या महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या एकूणच ज्या प्रक्रियेला शुभेच्छा देऊया. सुबोध मोहिते साहेब, तुमचं अभिनंदन आणि तुमचं आभार आहेत. आम्ही मनापासून आभारी आहोत तुम्ही इथे आलात. श्रेष्ठ महाराष्ट्रासाठी पराग पाटील. धन्यवाद. फार चांगले प्रश्न आपण या ठिकाणी विचारले. थँक्यू. धन्यवाद.